सुखावबोधे जगस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोह शांते पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। नमो विशद बोध विदग्धा विद्यानंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुण तर तुर्या लालन लीला नमो जगद अखिल पालना मंगळमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। या नुसत्या ओव्या वाचायच्या असं म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो। त्याचा अर्थ आणि त्या अर्थातला गोडवा गोडी ही गोष्ट नवीन ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला खूप दूरची राहते। ज्ञानेश्वर महाराजांची भाषा मोठी विलक्षण अशी आहे। मागच्या वेळेला मी म्हटलेलं होतं की स्वामीजी असं म्हणत असत की मला एकदा ज्ञानेश्वर महाराज भेटले तर मी त्यांना विचारणार आहे की ही काय भाषा लिहिली आहे तुम्ही, असं स्वामीजी मौजेने म्हणत असत। पण लगेच विलास दादा म्हणाले तसं ते पुढेही लगेच म्हणत असत की पण ती खूप गोड आहे, हे खरं वाचत असताना खूप गोड वाटतं, हेही तितकंच खरं आहे। तुमचा अनुग्रहो गणेशू जै दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी। सद्गुरूंना नमन करून झाल्यानंतर आणि नमन करत असताना स्तुती करत नमन केल्यानंतर बोध स्पष्ट करण्यामध्ये अत्यंत चतुर असे आपण आपल्याला नमस्कार असो। विद्यारूपी म्हणजे ज्ञानरूपी कमळ शिष्याच्या अंतःकरणात विकसन करण्याचं सामर्थ्य धरणारे आपण आपल्याला नमस्कार असो। परारूपी म्हणजे केवळ ज्ञानामध्ये रमणारी वाणी, हीच कोणी एखादी चतुर स्त्री तिच्याशी विलास करणारे आपण आपल्याला नमस्कार असो। संसार रूपी तम म्हणजे अंधकार नाहीसा करण्यामध्ये सूर्यासारखे पराक्रमी असणारे आपण आपल्याला नमस्कार असो। तुरिया म्हणजे ज्ञानाची अवस्था, ही ज्ञानाची अवस्था कायम नित्य नूतन अशीच असणार। त्या तरुण तर अशा तुरीय अवस्थेचं लीलेनी पालन करणारे आपण आपल्याला नमस्कार असो। सर्व जगाचं पालन करणारे आपण आहात, आपल्याला नमस्कार असो। मांगल्य रूपी निधान म्हणजे ठेव, कल्याणकारी अशी जी ठेव आहे त्या ठेवीमध्ये खजिन्यामध्ये
आत्यंतिक कल्याण करणारे असे रत्नासारखे आपण आहात, आपल्याला नमस्कार असो. आणि सज्जनांचा समुदाय जेव्हा असेल, त्या समुदायामध्ये चंदनाच्या वृक्षाप्रमाणे सज्जनांचं वन सुशोभित करणारे असे आपण, आपल्याला नमस्कार असो. अत्यंत चतुर अशा भक्ताच्या चित्ताला चकोराप्रमाणे रिझवणारे असे आपण, आपल्याला चंद्राप्रमाणे रिझवणारे असे आपण, आपल्याला नमस्कार असो. आत्म्याच्या संबंधी अनुभवामध्ये नरेंद्रासारखे म्हणजे राजासारखे असे जे आपण, आपल्याला नमस्कार असो. श्रुती म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंकडून ऐकलेलं ज्ञान, उपनिषद, अशा श्रुतींचा सार समुद्र असे आपण होऊन राहिलेले आहात, आपण अनुभव रूप असे आहात, आपल्याला नमस्कार असो. मदनाचा गर्व हरण करणारे, कारण देहबुद्धीला मर्यादा आहे, मदन हा देहबुद्धीची परिसीमा म्हणून आपल्या समोर जर असेल तर देहबुद्धीचा नाश करणारे आपण असल्यामुळं आपल्याला नमस्कार असो. अत्यंत भावपूर्ण भजन करणाऱ्या गुणांनी युक्त असणारे असे जे जेव्हा भजन करतात तेव्हा त्या भजनासाठी पात्र असणारे केवळ आपण असतात, आपल्याला नमस्कार असो. संसार रूपी मत्त हत्तीचं गंडस्थल फोडणारे असे आपण, आपल्याला नमस्कार असो. सर्व विश्व आपल्यापासून निर्माण झालं, विश्वाचा उद्भव तत्वतः परमात्म्यापासून म्हणजे आपल्यापासून झाला. आपल्याला नमस्कार असो. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. तुमचा अनुग्रहो गणेशू जै दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळखाई आधी. तुमचा अनुग्रह रूपी गणेश म्हणजे प्रारंभ, श्री गणेशा. तुमचा अनुग्रह रूपी प्रारंभ जेव्हा साधकाला साधनाकाली होतो, जर हा प्रारंभ, हा श्री गणेशा, हा श्री गणेश जर साधकाला लाभलाच नाही तर जन्म जन्म केलेली साधना देखील वाया जाते. जर आपला अनुग्रह रूपी श्री गणेशा झाला नसेल तर कितीही साधना केली तरी उपयोग होत नाही. त्याला आपणच प्रसन्न व्हायला लागतात. आणि आपण प्रसन्न न होता आणि शिष्याचं देखील लक्ष आपल्या पादपद्मी न लागता शिष्य सर्व काही झाला तरी देखील ज्याचा उपयोग होत नाही. अनुग्रह ही गोष्ट अशी आहे की ती सद्गुरूंच्या असीम कृपेने केवळ आपल्याला लाभत असते. जर शिष्य असा विचार करेल की मी काही एक पात्र होईन आणि मग अनुग्रह घेईन तर ती पात्रता शिष्याच्या मनात असलेली त्याच्या प्रकृतीनुसार, प्रकृतीच्या ओढीनुसार तो प्राप्त करणं फार कठीण जातं. आणि अनुग्रह जेव्हा सद्गुरूंचा होतो तेव्हा शिष्याच्या प्रयत्नांचा भाग त्याच्यामध्ये जवळपास काही नसतो. ती सद्गुरूंनी केलेली अकारण कृपा असते. आपण गुण संपादन करू आणि अनुग्रह घेऊ असं जर म्हटलं तर अनुग्रहाने सद्गुरू जे दान देत असतात तर ते असीम असतं.
आपल्या दोन हातांमध्ये न मावणार असं असतं, सीमित नसतं. ते तत्व असीम असल्यामुळं आणि असीमतेचा बोध सद्गुरू करत असल्यामुळं सद्गुरूंचं ते दान देखील असीम असं असतं. अशी असीम गोष्ट शिष्य आपल्या स्वप्रयत्नांनी मिळवू शकत नाही. जेव्हा ती मिळते तेव्हा केवळ सद्गुरूंची अनुकंपा कृपा म्हणूनच मिळत असते. शिष्याचा तसाच भाव असतो. शिष्याने प्रयत्न तर पूर्ण करायचे असतात. जर शिष्य प्रयत्न करणार नाही, आपल्या ठिकाणी केवळ राहील आणि म्हणेल की सद्गुरूंनी कृपा करावी, तर सद्गुरू कृपा करणार नाहीत. पण शिष्याला जेव्हा मिळेल तेव्हा स्वप्रयत्नाने मिळालेलं नसेल, ते सद्गुरूंच्या कृपेने मिळालेलं असेल. नुसतं काहीच न करणाऱ्या अशा शिष्यावर सद्गुरू कृपा करणार नाहीत. पण म्हणून शिष्यानी सर्व काही आपण करून मी मिळवीन असं म्हटलं तर त्याला मिळण्यासारखं ते नाही, त्याच्या प्रयत्नांनी मिळण्यासारखं ते नाही. पण शिष्याचे प्रयत्न हीच त्याची पात्रता असेल. सद्गुरूंनी अनुकंपा करण्यासाठी योग्य, कृपा करण्यासाठी योग्य किंवा सद्गुरूंनी अनुग्रह देण्यासाठी म्हणून योग्य असं तो तेव्हा होईल की जेव्हा तो प्रयत्न करायला लागेल, प्रयत्नांच्या मागे लागेल. अशा रीतीने सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा अनुग्रह हा शिष्याला एका मोठ्या आनंदाच्या अशा प्रांगणामध्ये घेऊन जाण्यासाठी समर्थ असतो. त्याच्यासाठी शिष्यानी प्रयत्न करायला लागतात आणि मी प्रयत्न करतो हा भाव विसरायला लागतो. आणि हा भाव विसरून त्यांनी वर्षानुवर्ष प्रयत्न करायला लागतात. आणि हे केवळ सद्गुरूच करत असतात. त्या सत्यकाम जाबालीला त्याच्या सद्गुरूंनी वनामध्ये पाठवलं. आणि वनामध्ये पाठवून गोधन जेव्हा परिपूर्ण होईल, त्या थोड्या होत्या गायी, 1000 जेव्हा होतील तेव्हा परत ये असं सांगितलं. तो त्याची सेवा करण्यामध्ये रमून गेला. इतकी त्यांनी सेवा केली गोधनाची. आपल्याला ती गोष्ट माहित आहे. ते जेव्हा 1000 झाल्या संख्येनी, तेव्हा तो वृषभराज म्हणाला की आम्ही आता 1000 झालो, सद्गुरूंकडे परत जायला हरकत नाही. पण परत जायच्या आधी त्यांनी एक ब्रह्माचा पाद त्याला सांगितला. असं करत करत त्याच्या पुढचा पाद अग्नीने सांगितला, त्याच्या पुढचा पाद एका हंसाने सांगितला. असं करत तो सद्गुरूंपाशी परत आला. ज्ञानाचं तेज मुखावर विलसत असलेला असा सत्यकाम जाबाल जेव्हा सद्गुरूंच्या दृष्टोत्पत्तीस पडला, तेव्हा याला ज्ञानाचा उपदेश झालेला आहे हे सद्गुरूंनी जाणलं. सद्गुरूंनी न करता उपदेश झालेला होता. आणि म्हणून पुन्हा सद्गुरूंनी उपदेश केला नाही. आणि सत्यकाम जाबाल पुन्हा एकदा सेवेमध्येच गर्क राहिला. अशाच यांनी की हे सर्व सद्गुरूंकडून मला मिळावं म्हणून. आणि त्याची सेवा पाहून असं म्हणतात की अग्नीला दया आली. अग्नी असं म्हणाला की तुझे सद्गुरू कठोर दिसत आहेत. तू इतकी सेवा करतो आहेस तरी देखील ते तुला उपदेश करत नाहीत. आता हा सर्व उपदेश मी तुला पुन्हा करतो. तेव्हा सत्यकाम असं म्हणाला, ते उपदेश करण्यासाठी समर्थ आहेत. कदाचित माझं पात्र योग्य नसेल, कदाचित माझं पात्र थरथरत असेल, मी त्यांच्या उपदेशाचीच वाट पाहिल. ते जेव्हा मला सांगतील तेव्हा मी त्यांच्याकडून ग्रहण करेन. तू माझ्यावर कृपा करतो आहेस ही तर चांगलीच गोष्ट आहे. अशीच तुझी कृपा माझ्यावर राहू दे
या कृपेनी आणि सेवेनी सद्गुरूच मला अनुग्रह देतील. आणि काही काळाने जो उपदेश वृषभराजाने केला, जो अग्नीने केला आणि जो हंसाने केला, तोच उपदेश सद्गुरु मुखातून सत्यकाम जाबालींनी ग्रहण केला. ज्या वेळेला सद्गुरु अशा रीतीने अनुग्रहित करतील आणि सद्गुरूंचा अनुग्रह, सद्गुरूंची कृपा शिष्याच्या अंतर्यामी प्रवेश करेल, ती खऱ्या परमार्थाची सुरुवात असते. तुमचा अनुग्रहो गणेशू, तुमचा अनुग्रह रूपी गणेश म्हणजे प्रारंभ, मुळारंभ. जै दे आपुला सौरसू, जेव्हा आपला प्रसाद रूपी सामर्थ्य, प्रसाद शिष्याला प्रदान करते, तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी. तेव्हा एखादं बालक देखील सारस्वतामध्ये प्रवेश करतं. वाङ्मय आणि शास्त्र मिळून सारस्वत शब्द होतो. नुसतं वाङ्मय नव्हे, नुसते शब्द नव्हे. नुसत्या शब्दाला सारस्वत म्हणण्याची एक प्रथा अलीकडे पडून गेलेली आहे. भावना व्यक्त करण्याचं शाब्दिक सामर्थ्य ते काव्याच्या अंगाने, ललिताच्या अंगाने, निबंधाच्या अंगाने, कादंबरीच्या अंगाने प्रगट होतं. आणि त्या प्रगट झालेल्या भावनेशी, शब्दांनी प्रगट झालेल्या भावनेशी जेव्हा ऐकणारा आणि सांगणारा शब्दामुळं समरस होतो आणि त्या भावनेचा प्रत्यय घेतो, तेव्हा त्याला साहित्य असं म्हणतात. हे साहित्य आपल्या देहबुद्धीकडे घेऊन जाणारं देखील असू शकतं आणि आत्मबुद्धीकडे घेऊन जाणारं देखील असू शकतं. जे आत्मबुद्धीकडे घेऊन जाणारं साहित्य आहे ते खरं साहित्य, त्याला सारस्वत असं देखील म्हणतात. तुमचा अनुग्रहो गणेशू, जै दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी. एखादं लहान मूल देखील सारस्वतामध्ये प्रवेश करू शकतं. जेव्हा तुमचा अनुग्रह रूपी प्रारंभ होतो शिष्याच्या अंतर्यामी, तेव्हा जी दैविकी उदार वाचा, उद्देशू ते नाभिकाराचा, मोठ्या दैववशात भाग्यशाली अशी आपली वाणी जेव्हा अभय देते, त्या अक्कलकोट स्वामीजींचं वचन आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी म्हटलं याला खूप महत्व आहे. त्या अक्कलकोट स्वामींनी म्हटलं तेव्हा आपल्याला खरंच आधार येतो की आहेत आपल्या पाठीशी. सोहम हंसा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हे जी साधूचे वचन सदृढ धरावे. सद्गुरूंनी सांगितलं की तेच तू आहेस. आणि कोणीतरी लिहिलेलं वाचलं अथवा कोणीतरी सांगितलं तर त्याच्यात फरक आहे. स्वामीजी म्हणत असत की गांधीजींनी केवळ 2-3 शब्द उच्चारले, बहनो और भाइयों खादी पहनो, एवढेच शब्द होते. पण त्या शब्दांचा विलक्षण प्रभाव जनमानसावर पडला. अशा करता पडला की कोणी उच्चारले हे महत्वाचं आहे. जी दैविकी उदार वाचा, उद्देशू ते नाभिकाराचा,
आपली उदार औदार्ययुक्त अशी भाषा, की ज्या भाषेमध्ये न देण्याची वृत्ती नाही, औदार्य भरून राहिलेलं आहे. जे आपल्यापाशी आहे ते दुसऱ्याला देण्याची तळमळ आहे. सेवितो हा रस वाटितो आणिका, अशा प्रकारची भूमिका आहे. जी दैविकी उदार वाचा उद्देशू ते नाभिकाराचा, आणि अशा वाचेनी जे भिऊ नकोस असं सांगतात, नाभी असं म्हणतात. तू घाबरू नकोस, भिऊ नकोस असं जे सांगतात. कशापासून भिऊ नकोस? तर संसारापासून भिऊ नकोस, संसार दुःखापासून भिऊ नकोस. देह बुद्धी घाबरवेल पण घाबरू नकोस. आणि शिष्य खरंच संसाराला भीन असा होतो. आपल्या इथं श्रवण केलेली मंडळी विकल अवस्थेमध्ये कितीतरी अशी आहेत की जी बोधासहित आजाराला सामोरी गेली अथवा मृत्यूला देखील सामोरी गेली. जी दैविकी उदार वाचा उद्देशू ते नाभिकाराचा शिष्याला एक मोठं धैर्य प्राप्त होतं. तई नवरस सुधाब्धीचा ठावो लाभे. नवरस म्हणजे भाषेच्या शब्दाच्या अभिव्यक्तीमुळे जो बोलणारा आहे त्याच्या अंतःकरणातून काही भावांची निर्मिती होते. हास्य, बिभत्स, करुण, शांत, शृंगार अशा प्रकारचे रस सांगितलेले आहेत साहित्यामध्ये. आणि त्या रसांच्या भावाशी एकरूपता झाल्यामुळं त्या भावाची गोडी ऐकणारा देखील चाखायला लागतो. याला नवरस असं म्हणतात. हा नवरस जणू सुदाब्धी म्हणजे अमृतासारखा आहे. पण त्या अमृताचा थांग साधकाला सद्गुरूंच्या शब्दामुळे प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की असा बोल बोलीन की जो शृंगाराच्याही माथा पाय ठेवी, शांत रसाचे भरिते आता सांडित आहे पात्राते. शांत रसाचं भरत असं भरवीन, असं वाहवीन की सर्व रस बुडून जावेत त्याच्यामध्ये. सर्व रसांचा राजा शृंगार समजला जातो. परमार्थामध्ये नाही, व्यावहारिक जगतामध्ये, प्रपंचामध्ये त्या शृंगाराच्या माथ्यावर देखील पाय ठेवीन अशी वाणी मी बोलेन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नवरस, त्या नवरसामध्ये शांत रस, त्या शांत रसाचा ठाव ठिकाणा साधकाला प्राप्त होतो. जी दैविकी उदार वाचा उद्देशू ते नाभिकाराचा अभय तर प्राप्त होतच, पण त्या अभयाबरोबर नुसतं भीतीपासून अलिप्तता ही एक बाजू झाली. पण त्या शांत रसामध्ये न्हावून निघणं, डुंबून जाणं, एकरूप होऊन जाणं असं आपल्या उदार वाचेमुळे घडतं. जी, हा जी शब्द कसा आहे? जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. मराठीमध्ये जी हा शब्द वापरला जात नाही. मराठी माणसाला, आपल्याला मराठी असण्याचा, आपल्या म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळं एक प्रकारे अभिमान, अहंकार असा फार जडलेला आहे. त्या भाषेला देखील त्यामुळं तशा प्रकारचा एक ताठा आहे.
मराठी माणूस जी सहसा म्हणत नाही. हिंदी मनुष्य जी पटकन म्हणतो, तर मराठी मनुष्य जी जी करणं म्हणजे पतन पावल्याचं लक्षण समजतो. आम्ही कधी जी जी करणार नाही असं म्हणतो. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र जी हा शब्द वापरतात. जी सद्गुरूंच्या समोर पण नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की सद्गुरूंच्या समोर हा जी शब्द निदान सद्गुरूंसमोर तर वापरायला पाहिजे. आपण मुलाखती पाहतो टीव्हीवर वगैरे, मराठीतली मुलाखत असेल तर कुणी काही एखादा प्रश्न विचारतो आहे, ऐकणारा जी जी असं म्हणत कधी ते ऐकणार नाही. पण हिंदीत जर मुलाखत ऐकत असू आपण तर बोलत असताना दुसरा जी जी असं म्हणेल, हो बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणत तो पुढे जाईल. हा जी शब्द खूप गोड आहे असं म्हणतात. मी म्हणजे आख्यायिका आहे की औरंगजेब केवळ शिवा असं म्हणत असे, शिवाजी असं म्हणत नसे, असं मी ऐकून आहे. अशी एक आख्यायिका आहे. बाबासाहेब सांगतात की तो शिवा असं तो म्हणत असे, त्याच्या पुढे जी लावायला औरंगजेब तयार नसे. जे तिकडं सहज बोललं जातं जी, ते शिवाजीच्या बाबत मात्र औरंगजेब म्हणत नसे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, आपली स्नेहरूप अशी वाघ ईश्वरी. आपला स्नेह हीच जणू कोणी वाघ ईश्वरी, वाघ रूपी देवता सरस्वती. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. सद्गुरूंचा जर स्नेह असेल तरच साधकाला आधार असतो. आणि सद्गुरूंचा जर स्नेह नसेल, सद्गुरू जर नाराज झाले असं साधकाला वाटेल तर साधकाची झोप उडेल. कारण ते त्याचं परमदैवत असतं. कोणत्याही कारणाने स्वामीजी नाराज आहेत असं जर वाटलं तर त्या दिवशी लवकर झोप येत नसे, किंवा अशी एकदम 2:30, 3, 4 ला जाग येत असे आणि आपलं काय चुकलं असं वाटत असे. आणि तेच सद्गुरूंचा स्नेह आहे असं जाणवत असेल तेव्हा मोठा उल्हास वाटत असेल. असं कधी होऊ शकतं की आपली ही कृती सद्गुरूंना आवडली नाही का असं वाटत असेल. मला असं कधी कधी झालेलं आहे. तर त्यावेळेला मोठं बेचैन असं होत असेल. आणि जेव्हा सद्गुरू आपल्यावर प्रसन्न आहेत याची एखादी खूण समजत असेल तेव्हा पारमार्थिक प्रगती देखील झटपट होते. त्याच्यामध्येच सद्गुरूंच्या प्रसन्नतेमध्येच सर्व अमृताचं शिंपण असतं. सर्व आत्मविश्वास भरून राहिलेला असतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. आपली स्नेहरूपी वाघ ईश्वरी. जरी मुके याते अंगीकारी. जर मुक्या वाघ दुर्बळ अशा माणसाचा अंगीकार जर तिने केला तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. एखाद्या वाचस्पतीशी ग्रंथासंबंधी पैज लावून चर्चा तो करेल. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेसी. आपली प्रसन्न अशी दृष्टी जर एखाद्यावर पडली, शिष्यावर पडली, हे दिठी
जयावरी झळके की हा पद्म करू आपला अभय हस्त माथा पारुखे जर डोक्यावरून फिरला तर तो महेश नसेल, जीवच असेल, पण महेशाबरोबर त्याची तुलना होईल एवढं त्याचं सामर्थ्य वाढेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे असो दिठी जयावरी झळके आपली कृपा दृष्टी, जयाची एक कृपा दृष्टी होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमयी, की तो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू ऐसा सद्गुरु पूर्णपणे समर्थांनी केलेलं वर्णन आहे. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. पद्म करू म्हणजे अलिप्त असलेला असा आपला कर आणि त्याचा स्पर्श जेव्हा माथ्याला होईल, मस्तकाला होईल, तो जीवची परी तुके महेशेसी. भगवंतांचा अथवा संतांच्या इंद्रियांना कमलाची उपमा देतात. ते जसं असतं आणि नसतं तसं अलिप्त. कमल वदन, कमल लोचन, कमल हस्त, कमल पाद, पद्म पाद. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीव चिपरी तुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानुमी कवडे. एवढा ज्यांचा महिमा आहे आणि ज्यांच्या महिम्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, महिमेचे करणे, एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे. माझी वाचा ती काय, माझ्या वाचेचं बळ ते काय, आणि त्यांनी केलेली स्तुती ती केवढी, आणि आपला महिमा, आपलं सामर्थ्य केवढं. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानुमी कवणे. का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. सूर्याच्या अंगाला उठणं लावण्यासारखं आहे. आपल्या वाचा बळानी तुमची स्तुती करणं म्हणजे सूर्याच्या अंगाला उठणं लावण्यासारखं आहे. केऊता कल्पतरुवरी फुलवरा. कल्पतरुला फुलवरा आणण्यासाठी केलेला प्रयत्न, काही काट छाट कलम करणं. कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा. क्षीरसागराला पाहुणचार करण्यासारखा आहे. जो सर्वांचा पाहुणचार करायला समर्थ आहे, अशा क्षीरसागराला आपण काय पाहुणचार करणार. कवणे वासी कापुरा सुवासू देवो. चंदनाते कायसेनी चर्चावे. अमृताते केऊते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी. आपलं अंग जर तप्त झालं असेल तर चंदनाचा लेप लावतात. आता त्या चंदनाला कशाचा लेप लावावा. चंदनाते कायसेनी चर्चावे. कशाने चंदनाला लेप लावणार. अमृताते केऊते रांधावे.
आपण घरी केलेला सुधारस घट्ट झाला म्हणून गृहिणी त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून पुन्हा एकदा चुलीवर गॅसवर ठेवते. पण अमृताच्या बाबत असं थोडंच करायला लागेल. पुन्हा एकदा जरा सारखा करू. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. आता गगन केवढं व्यापक, त्याला मांडव कसा घालायचा. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन. तसं सद्गुरूंचं महिमान मला जाणता येईल असं साधन देखील माझ्यापाशी नाही. हे जाणून मिया नमन निवांत केले. हे जाणून मी निवांतपणे नमन केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जरी प्रज्ञेचेनी आठिलेपणे बुद्धीच्या चातुर्यानी संपन्नतेमुळं श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे. सद्गुरूंचं सामर्थ्य साक्षात उभं करू, रूप करू असं जर कोणी म्हणेल तर ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. अस्सल मोत्याला म्हणजे जो समुद्राच्या तळातून शिंपल्यामधून बाहेर आलेला आहे अशा अस्सल मोत्याला अभ्रकाची पुटं चढवण्यासारखं होईल. साधा काचेचा मोती केला आणि त्याला कल्चर्ड काही पुटं वगैरे चढवली. कशा करतात तर त्या मोत्यासारखा दिसावा म्हणून त्याला अभ्रकाची पुटं चढवतात, त्याला कल्चर्ड करतात. तर हा अस्सल मोती असेल, खरं म्हणजे मोती म्हणजे अस्सल मोती. काचेचा जो असेल त्याला मोती बनवलं जातं पुटं चढवून अभ्रकाची. मोतिया भिंग देणे तैसे होईल. बुद्धीच्या सामर्थ्याने सद्गुरूंचं वर्णन मूर्तिमंत करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकतर बुद्धी सामर्थ्याचा अभिमान मी करू शकेन असं वाटणं. हे सर्व मोतिया भिंग देणे तैसे होईल. का 15.5 रजतवणी सोन्याचा अलंकार आहे आणि त्याला रुपयाचा चांदीचा मुलामा चढवायचा. सामान्य माणसाला देखील कळतं की भावात काय फरक आहे. 10 ग्रॅम चांदीला 80 रुपये पडतात. 10 ग्रॅम चांदीला आणि 1 ग्रॅम सोन्याला 500 रुपये पडतात. 10 ग्रॅम सोन्याला 5000 रुपये पडतात. अशा वस्तूला सोन्याला चांदीचा मुलामा चढवण्यासारखं होईल. का 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी. अशा प्रकारे तुमची स्तुती करणं हे राहतं. उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. साधारणपणे मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की उगियाची म्हणजे आता काही बोलायची सोय नाही, बुद्धीच्या वैभवाचं काम नाही, केवळ शरण जाणं एवढं करणं हेच पुरे. 78-79 साली साधारण 78 साली मी बोलायला सुरुवात केली म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये मला बोलायला सांगितलं जायचं आणि मी बोलायचो. आणि मग 79 साली गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये मला प्रथम सद्गुरु स्तवन करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी या ओव्यांचा आधार घेतलेला होता. मला आठवते की ते माझं भाषण स्वामीजींना खूप आवडलेलं होतं, पण माझ्या ओव्यांचं वाचन स्वामीजींना आवडलं नव्हतं आणि ते काही काळानेच समजलं मला.
मी त्या ओव्या कशा वाचलेल्या होत्या, कशा म्हटलेल्या होत्या, कदाचित मला आता तेवढ्या जोरात म्हणता येणार नाही, पण मी म्हणून दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर स्वामीजींनी म्हणून दाखवल्या एका प्रसंगी की कसं स्तवन करायला पाहिजे, असं म्हणून स्वामीजींनी म्हणून दाखवले. जरा काही प्रसंग उलटल्यानंतर मग म्हणून दाखवले. बहुतेक म्हणताही येणार नाही. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानू मी कवणे, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा. कवणे वासी कापुरा सुवासू देवो, चंदनाते कायसेनी चर्चावे. की अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. हे असो श्री गुरूंचे महिमान, आकळीते के असे साधन. हे जाणवणे मी या नमन निवांत केले. अशा प्रकारे मी बोललेलो. जरी प्रज्ञेचे आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे. का साडे पंधरया रजत वणी, तैशी स्तुतीची बोलणी. उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले, असं मी बोललेलो होतो. मोठ्या आवेशपूर्ण असं. त्याच्यानंतर मी जे गुरुस्तवन केलं त्याचा मात्र त्यांना जो त्या गुरुस्तवनामध्ये जो एक भाव होता तो आवडलेला होता. पण या ओव्यांचा अर्थ मला ज्ञानेश्वर महाराजांना कसं म्हणावं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्तुती केली अशी अगदी खात्री होती. त्याच्यानंतर 1 महिना 2 महिने त्यांनी जाऊ दिले आणि मग एका प्रवचनात ते म्हणाले की सद्गुरूंची स्तुती कशी करावी हे ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी शिकवलेलं आहे. आणि मग त्यांनी वाचलं, जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानू कवणे, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे, असं त्यांनी वाचून दाखवलं. आणि मी जशा ओव्या म्हटलेल्या होत्या तशा 1-2 ओव्या त्यांनी म्हटल्या आणि म्हणाले अशी स्तुती नसते. तेव्हा मला खरंच मी जेव्हा म्हटलं की कधी कधी सद्गुरू नाराज झाले असं जर लक्षात आलं तर जे वाटतं ते वाटून गेलं. म्हटलं काय जोरात आपण ओव्या वाचल्या, ओव्या म्हटल्या, यांनी त्यांची स्तुती झाली का औद्धत्य झालं. मी दुसऱ्या दिवशी दुकानात त्यांना म्हटलो की आपण काल जशा ओव्या सांगितल्या तशा काही मी म्हटल्या नाहीत, मी अगदी वेगळ्या प्रकारे मी म्हटल्या. माझ्या त्या ओव्या म्हणण्यामध्ये देखील फारच अभिनिवेश आणि जोश होता. तेव्हा ते मला म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांचं अंतःकरण अत्यंत कोमल असं होतं, ते कसे बोलत असतील